महाशिवरात्री महोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते विविध राज्यामधून प्रभू वैद्यनाथच्या त्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सध्याची मंदिर परिसराची पूर्ण परिस्थिती पाहायला गेलं तर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। पूर्ण 2 दिवसापासून मंदिर जे आहे ते फुलांनी पूर्णपणे सजवण्यात आलेले आणि मंदिर परिसरामध्ये मी आहे। दादा, कशा पद्धतीमध्ये दर्शन झालं? दर्शन कसं झालं? फार आनंदात, फार सोपं दर्शन झालं। असं तुम्ही पास काढून केलंय का बारीने केलं? पास काढून केलं। किती वेळ लागला? 1-1.5 तास लागला। हा, कसं आहे सध्याचं नियोजन वगैरे केलेलं? व्यवस्था आहे। हा, छान आहे व्यवस्था। आणखीन भाविक जे आहेत ते भाविकांसोबत आणखीन चर्चा करण्याचा प्रयत्न करतो। दर्शनासाठी किती वेळ लागलेला आहे? ताई, किती वेळ लागला दर्शनासाठी? 3-4 तास लागले। बारीने आले? हा, बारीनं। नियोजन वगैरे कसं आहे? बाकी दुसऱ्या बारीतले इतर कुणी मध्ये घुसून येतात? छान आहे, व्यवस्थित आहे खूप। आतमध्ये दर्शन व्यवस्थित, मुखदर्शन चांगलं झालं? हा, खूप छान झालं मग दर्शन। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया। दादा, दर्शन झालं? झालं ना, छान झालं। कसं घेतलं? म्हणजे पास काढून घेतले का बारीने? पास नाही घेतलं सर। पास नाही घेतलं? किती वेळ लागला? पासला सर 2 घंटे लागले सर। व्यवस्थित दर्शन झालं। काय दर्शन झाल्याच्या नंतर काय भावना काय? छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं बघून इथं आल्यानंतर। मी लातूर निलंग्या तालुक्यातून आलो इथं वैजनाथचं दर्शन घेण्यासाठी। फार सुंदर वाटलं आणि छान वाटलं, एकदम छान शिस्तबद्ध। प्रसाद, मोफत प्रसादाचा वगैरे लाभ घेतला? नाही सर, अजून आत्ता तर आलं, घेतो सर, आत्ता बाहेर आलं, लाभ घेतो। आणि चांगलं म्हणजे व्यवस्था चांगली आहे, सुंदर आहे। दर्शन प्रशासनाचा बंदोबस्त एकदम छान आहे, व्यवस्थित आहे आणि भाविकांनी दर्शन घ्यावे सांगतो सर, एवढं सांगतो। थँक्यू। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर भाविक जे हे जे मुख्यद्वार आहे या ठिकाणाहून हे भाविक जे आहेत ते बाहेर दर्शन करून येत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही आपल्याला प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच। काही दर्शन वगैरे झालं? हो, किती वेळ लागला दर्शनासाठी? 2 तास। पास काढून घेतला? हो। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। आणि ज्या ठिकाणी आपण हा कॅमेरा फिरवतो, कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहताय, त्या ठिकाणी गर्दी जी आहे ते भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। दरवर्षीचं नियोजन जर पाहायला गेलं तर दरवर्षीच्या नियोजनापेक्षा देखील यावर्षी नियोजन हे चोख असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कुठेही गर्दा, गोंधळ किंवा वेगळ्या तक्रारीचा वाद जो आहे तो आपल्याला मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळत नाहीये। तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी।